कल्याण डोंबिवलीमध्ये महापालिकेच्या महापौर पदासाठी अनुसूचित जातीचं आरक्षण पडल्यानं महापौरपद बिनविरोध होण्याची शक्यता आहे। भाजप राष्ट्रवादी काँग्रेसकडे एकही अनुसूचित जमातीचा नगरसेवक नाहीये, त्यामुळे महापौर पदाची माळ शिवसेनेच्या किरण भांगले यांच्या गळ्यामध्ये पडण्याची शक्यता आहे। शिवसेनेकडे 2 अनुसूचित जमातीचे नगरसेवक आहेत, मात्र शहर प्रमुख रवी पाटील यांनी किरण भांगले यांच्या नावावर आग्रह धरलाय। डोंबिवली महानगरपालिकेचे महापौराचे आरक्षण सोडत आजही पडलेली आहे। अनुसूचित जमातीची सोडत पडल्यामुळे याचा फायदा हा शिवसेना पक्षाला हा चांगल्या प्रकारे झालेला आहे। शिवसेना पक्षामध्ये 2 उमेदवार हे अनुसूचित जमातीचे आहेत। आपल्या समोर किरण भांगले हे अनुसूचित जमातीचे आता महापौरांचे दावेदार म्हणून उभे आहेत। सर, काय सांगाल, फार कमी वयात आपण पहिल्यांदाच ही निवडणूक लढवली आणि जिंकली। निवडणूक जिंकल्यानंतर आता आपण महापौर पदाचे हे दावेदार आहात आणि येणाऱ्या काळात आपण महापौर होणार आहात। काय विजन असेल, कशा पद्धतीने आपला प्रवास असेल? आता तुमच्याच माध्यमातून मला समजलंय की संधी मिळणार आहे, तर वरिष्ठ पातळीवर जे काही निर्णय होतील त्या निर्णयाशी मी एकनिष्ठ असेल। सर्वप्रथम आरोग्याचा विषय असेल, स्वच्छतेचा विषय असेल, रस्त्यांचे विषय असतील, तरुणांसाठी रोजगार निर्मितीचा एक असेल, कारण की आता स्वतः एक तरुण असल्यामुळे तरुणांचे प्रश्न जाणतो, महिलांचे प्रश्न असेल, ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करण्याची संधी मला भेटणार आहे, तर त्या संधीचा पूर्ण फायदा करण्याचा मी प्रयत्न करणार आहे। आणि माझ्या मागे तर खूप मोठा हात आहे रवी पाटील साहेबांचा, तर मी कुठे काही चुका केल्या तर त्यांचा नक्कीच अधिकार आहे की माझा कान पकडण्याचा। नक्कीच असं कधी स्वप्नात पण नव्हतं पकडलं। जेव्हा त्यांनी मला तिकीट दिलं तेव्हा मला 3 दिवस सारखे फोन येत होते की खरंच तू उभा आहे का तुझा कोण फेक हे करतंय का। नानांनी सांगितलं होतं की तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव, जे काय असेल ते तुझ्या नशिबात असेल, फक्त तुला मेहनत करायची आहे। जे तू 15 वर्षापासून बघत आलाय ते तुला आता सत्यात उतरवण्याची जबाबदारी मिळणार आहे, तर त्यासाठी तू स्ट्रॉंग राहा। आणि सगळ्यांशी खेळामध्ये असल्यामुळे सगळ्यांशी एक पकडून कसं राहायचं ते आधीपासून आहे, त्यामुळे एवढा त्रास झाला नाही निवडणुकी दरम्यान। योगेश गोडे, पुढारी न्यूज, कल्याण।